आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. एका दशकापेक्षा जास्त असलेल्या या काळात भारतापुढे आलेल्या संकटांचं सोनं केलं ते डिजिटल क्रांतीने. पण आता या क्षेत्रात नवीन आव्हानं आपल्यासमोर आहेत. ती कोणती आणि त्यांना कसं स्वीकारायला हवं हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत या क्षेत्रातील म्हणजेच सायबर तज्ज्ञ चैतन्य घाटे सर. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आभार. सर, पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की डिजिटल क्रांती म्हणून आपण स्वीकारले बदल सगळे, पण आपण खरंच त्याच्यासाठी तयार आहोत का? बदल हा कधीच सोपा नसतो. त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात. आपण बरेचशा इम्पॉर्टंट स्टेजेस क्रॉस केलेले आहेत, पण तरी सुद्धा एक प्रगत देश म्हणून, एक सक्षम देश म्हणून आपण अजूनही ती भरारी घेतली नाहीये. अजून बरीचशी तरतूद त्यात बाकी आहे. आपला युवा आजच्या डेटला जर बघितलं तर आपला युवा पण त्यात तयार नाही आहे पूर्णपणे. आणि ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. ही इतकी मोठी संधी आहे की यात रोजगार बघितला तर त्यासाठी पण खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक सिक्युअर्ड किंवा सेफ नेशन म्हणून एक सक्षम, सशक्त आणि सुरक्षित भारत जर बनवायचा असेल तर त्यासाठी पण आज आपल्या पुढे खूप मोठा चॅलेंज आहे. जेव्हा आपण म्हणतो की सायबर क्राईम, सायबर ऍक्ट किंवा सायबरच्या क्षेत्रात काहीतरी करायला हवं, हे सायबर म्हणजे नेमकं काय? सायबर अर्थातच इंटरनेट किंवा नेटवर्क, आणि त्या नेटवर्कमध्ये ट्रान्झॅक्ट होणारं किंवा हालचाल होणाऱ्या त्या डेटाची पॅकेट्स किंवा त्या डेटाचे छोटे छोटे कण, आणि त्या कणाला एकजूट करून आपण सायबर ही अशी उपाधी दिलेली आहे. आता हे जे कण किंवा हे जे पॅकेट्स असतात, ह्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पॅकेटची सेफ्टी आणि सिक्युरिटी हे त्या सायबर विभागाची किंवा सायबर तज्ज्ञाची जबाबदारी असते. आणि हे पॅकेट्स आपल्या कुरिअर किंवा अमेझॉनचे जे आपले डिलिव्हरीज येतात त्याच्याच पॅकेट सारखे आहेत की जर का पॅकेट सील्ड असलं म्हणजे ती डिलिव्हरी व्यवस्थित झालेली आहे. जर का पॅकेट फाटकं असलं किंवा गळलेलं असलं, उघडं असलं म्हणजे कुठे ना कुठे सायबर चोरी झालेली आहे किंवा त्याला टॅम्पर केल्या गेलेला आहे. हाच सायबर सिक्युरिटी किंवा सायबर एक्सपर्टचा मेजॉरिटी ऑब्जेक्टिव्ह असतो, एक रोल असतो, त्याचा उद्देश असतो. आणि त्या हिशोबाने भारताने जी तयारी केलेली आहे किंवा भारत तयारी करत आलेला आहे, त्यात फायनान्स साईडला आपण खूप सक्षम किंवा खूप व्यवस्थितपणे तयारी केली आहे. पण तरी सुद्धा आपण टॉप 3 किंवा टॉप 5 इकॉनॉमीज जे आहेत जगातल्या, त्यात आपली IT इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आपलं हे जे संगणक तंत्रज्ञान आहे याची आपण तेवढ्या जबाबदारीने सुरक्षितता ठेवली नाही आहे. आणि यासाठी आपण खूप अजून पुढे मेहनत करायला हवी. देशाने, सरकारने याच्यावर खूप जास्त नोंद घ्यायला हवी. आपल्याकडे आजच्या डेटला सर्वात मोठा चॅलेंज जो आहे तो आहे चायना. आणि चायना हा ॲज अ नेशन सर्वात डॉमिनेटिंग आणि सर्वात मोठा नेशन म्हणून उभारून आलेला आहे. त्याचं कारण असं की चायना 80पेक्षा देशांमध्ये त्यांच्या स्पाय नेटवर्क थ्रू या डेटाची चोरी करतं. ज्याला चायना आज जर गुगल करून आपण बघितलं तर एक टर्मिनॉलॉजी आहे सॉल्ट टायफून म्हणून. सॉल्ट टायफून हा एक विभाग आहे चायनीज स्पाय इंटेलिजन्स एजन्सीचा, जे 80पेक्षा जास्त देशांमध्ये डेटा टॅप करण्याचं काम करतात. आणि हा सगळा डेटा गोळा करून चायनात जातो. आणि हा गव्हर्नमेंट फंडेड, गव्हर्नमेंट एजन्सीचा प्रकल्प आहे त्यांचा. आणि ह्याच्यावर अमेरिकेने बरेचशी जबाबदारी स्वीकारून आणि हे स्वीकारून की हो आमचा डेटा चोरी होतो आहे, त्यांनी त्याच्यावर तरतूद सुरू केली आहे. पण ॲज अ प्रगतीशील देश आपण याची ना जाणीव किंवा याची नोंद घेतली नाही आहे. ॲज अ नेशन, ॲज अ गव्हर्नमेंट कोणीच याची नोंद घेतली नाही आहे. आणि सिम्पल एक्झाम्पल सांगू तर हिकविजन जे CCTV कॅमेरे आपण वापरतो, हा चायनीज प्रॉडक्टच नाही आहे, हा चायनीज गव्हर्नमेंट कंपनीचा प्रॉडक्ट आहे. आणि आपण सगळीकडे वापरतो आणि ह्याचा व्हिडिओ हा बाय डिफॉल्ट चायना कलेक्ट करतं. तर अशा बरेचशा तयारीने किंवा अशा बरेचशा चॅलेंजेसला आपण एक स्पेसिफिक तयारीने समोर जावं लागेल. आणि याचं कम्प्लिटली कंट्रोल आपल्या हातात असायला पाहिजे, याची ती पूर्ण यंत्रणा तयार केली पाहिजे. आणि हा तर एक खूप लहान चॅलेंज आहे ज्याला आपण सायबर सिक्युरिटी किंवा सायबर अटॅक म्हणतो. सायबरचे जे पॅकेट्स मी बोललो होतो याच्यात खूप सिस्टमॅटिक एक एन्क्रिप्शन असतं, खूप कॉम्प्लिकेटेड एक एन्क्रिप्शन असतं, ज्याला ब्रेक करणे म्हणजे 200-300 वर्ष एका सुपर कम्प्युटरला लागतं. पण आजच्या डेटला वस्तुस्थिती अशी आहे की एक नवीन चॅलेंज उभं आले आहे आपल्याजवळ, विच इज नॉट एआयच्या व्यतिरिक्त आज क्वांटम कम्प्युटिंग हे सर्वात मोठं टेक्नॉलॉजी
फ्रंटियर आहे. एक खूप मोठी हालचाल सुरू आहे त्या विषयावर. आणि क्वांटम कम्प्युटरचं जर का क्षमता मी सांगायचं म्हटलं तर जगातले सगळे सुपर कम्प्युटर्स कॅल्क्युलेट करून टाइम्स 10 ही कपॅसिटी एका क्वांटम कम्प्युटरची आहे. म्हणजे जगातले सर्व सुपर कम्प्युटर्स टाइम्स 10 एक क्वांटम कम्प्युटरच्या बरोबरीचं आहे. आणि हे क्वांटम कम्प्युटर ते जे 200-300 वर्ष लागतात एका सुपर कम्प्युटरला तो एन्क्रिप्शन ब्रेक करायला, क्वांटम कम्प्युटरला 8 तास लागतात. आणि चायनाने एवढा जो डेटा गोळा केलेला आहे यातला 70 to 80% म्हणजे जवळपास 80% डेटा हा चायना ओपन नाही करू शकत कारण तो एन्क्रिप्टेड डेटा आहे. पण ज्या दिवशी एखाद्या कंट्रीचं क्वांटम सुप्रमसी सिद्ध होऊन जाईल, ज्या दिवशी कुठलीही कंट्री, चायनाच नव्हे तर कुठलीही कंट्री जर का क्वांटम सुप्रमसी किंवा ती क्वांटम कपॅसिटी जर बिल्ड करून घेईल तर ती कंट्री हा डेटा डिक्रिप्ट करू शकेल. या ऍक्टिव्हिटीला किंवा या प्रकल्पाला HNDL असं म्हणतात, हार्वेस्ट नाव डिक्रिप्ट लेटर. म्हणजे आता जमा करून घ्या आणि जेव्हा आपल्याकडे सुप्रिमसी येईल, क्वांटम कम्प्युटर्स येतील, तेव्हा आपण त्या सिक्रेट डेटाला डिक्रिप्ट करू. आजच्या डेटला त्यांच्याकडे 90% किंवा 70-80% डेटा हा काहीच कामाचा नाही आहे, जो त्यांनी टॅप करून कलेक्ट करून त्यांच्या देशात घेऊन गेलेले आहेत. पण ज्या दिवशी हे क्वांटम कम्प्युटर्स येतील त्या दिवसाला सायंटिस्ट लोक क्यू डे म्हणून म्हणतात. जसं D-Day असतो, डूम्सडे, तसाच क्यू डे, अपॉक्लिप्टिक डे असा सायबर वर्ल्डमध्ये डिफाईन केलेला आहे सायंटिस्टने. आणि त्या क्यू डेला चायनाने ज्या दिवशी आपलं डिक्रिप्ट केलं सगळा डेटा, तर आपले न्यूक्लिअर कोड्स, आपले न्यूक्लिअर लोकेशन्स, डिफेन्स डेटा, गव्हर्नमेंट डेटा, तुमचे माझे अकाउंटचे पासवर्ड्स, ट्रान्झॅक्शन पासवर्ड्स, OTPs, हे सगळंच सगळं चायनाकडे बाय डिफॉल्ट ट्रेस होईल. चॅलेंजेस आहेत ज्याला आजच्या डेटला अमेरिका, इंडिया हे सगळे जबाबदारीने वर्कआउट करत आहेत त्याच्यावर. त्यातलंच आता इंडियन गव्हर्नमेंटने स्पेसिफिकली मोदीजी आणि जे आपले IT मिनिस्टर आहेत त्यांनी जानेवारी 2026 मध्ये एक प्रकल्प सुरू केला ज्याचं नाव आहे नॅशनल क्वांटम मिशन म्हणून. आणि या नॅशनल क्वांटम मिशनच्या अंतर्गत आपण ती जबाबदारी स्वीकारलेली आहे की आपण आपल्या देशाला क्वांटम कपॅसिटीमध्ये सक्षम करूया, सुरक्षित करूया. आणि त्याची ती जी मोहीम सुरू आहे त्यात पण आजच्या डेटला खूप जोराने काम चालू आहे, खूप व्यवस्थित काम सुरू आहे. आणि जी थ्रेट मी बोललो आजच्या डेटला, क्वांटम थ्रेट, त्याला डेफिनेटली ॲज अ कंट्री, ॲज अ नेशन आपण भारत देश जबाबदारीने सामोरे जाईल आणि आपण नक्कीच जिंकू त्यात. ही चळवळ आजच्या डेटला सगळ्यांनी याची जाणीव असणे खूप आवश्यक आहे. आणि प्रत्येकाने आपला डेटा, आपल्या फोनचा डेटा आपण मोबाईल ॲपमध्ये कोणाशी काय शेअर करतो आहे याची खूप काळजीपूर्वक तरतूद घेणे खूप आवश्यक आहे. आताच एक रिसेंट इंस्टाग्राम रीलचा न्यूज आलेली आहे ज्यात त्या व्यक्तीने आपल्या घरातलं, आपल्या दागिन्यांचं सगळं डिस्प्ले दाखवला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरात चोरी झाली आणि ते पूर्णच दागिने गायब झाले. हे तर दागिन्यांचा आणि व्हिडिओचा प्रश्न होता. याच्या व्यतिरिक्त भरपूरशा अशा गोष्टी असतात, व्हॉट्सअप थ्रू फॉरवर्ड होतात ज्यात त्या इमेजेस किंवा व्हिडिओज जर आपण ओपन केले तर आपल्या फोनमध्ये काही पण डाउनलोड होऊ शकतं, मालवेअर अटॅक होऊ शकतो आपल्या फोनवर. इंटरनेट हे नुसतं एंटरटेनमेंटचं साधन नाही तर हे एक थ्रेटचं पण साधन असू शकतं. त्यामुळे जबाबदारीने आपण याचा यूज करायला पाहिजे. संगणक म्हणा, मोबाईल फोन म्हणा, काही पण आपण पूर्ण जबाबदारीने आणि काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. सर, जेव्हा आपण म्हणतो की काळजीपूर्वक वापरायला हवं किंवा असलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य सुजाणतेने वापर करायला हवा, तेव्हा आपण नेमकं काय एक्सपेक्ट करतो? म्हणजे आपण फोटो शेअर करायचे नाहीत का, व्हिडिओज शेअर करायचे नाहीत का, असा त्याचा अर्थ आहे? आता बरेचसे ॲप जर बघितले तर याला डेटा प्रायव्हसी म्हणतात. तर डेटा प्रायव्हसीसाठी प्रत्येक ॲपला एक खूप स्ट्रिक्ट रूल्स फॉलो करावे लागतात. ते सगळे फीचर्स त्या ॲपमध्ये अवेलेबल असतात. व्हॉट्सअपमध्ये जर का डेटा शेअर करायचा असेल, कोणाशी फोटो शेअर करायचा असेल, पण तुम्हाला जर वाटतं की हा फोटो बस त्याने एकदा बघितला आणि झालं, तर त्याची पण सोय केलेली आहे व्हॉट्सअपने. जिथे वन टाइम शेअर म्हणून एक ऑप्शन असतं फोटो शेअर करताना, त्याच्यावर जर क्लिक केलं तर तो फोटो त्यांना एकदा दिसेल आणि तो गायब होऊन जाईल त्यांच्या फोनमधनं. त्याच्या व्यतिरिक्त व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केलेले मेसेजेस ब्लरी जरी दिसतात तरी आपल्याला दिसतात की हे आपल्या कामाचे आहेत की नाही आहेत. नाही असतील कामाचे तर ते उघडायचे नाहीत. जे नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ड आहेत तेच नंबर वापरायचे, ट्रू कॉलर वापरायचं. या प्रकारे आपण आपली स्वतःची सुरक्षा करू शकतो, आपल्या स्वतःच्या डेटाची आणि फोनची सुरक्षा करू शकतो. आणि असं करून आपण सपोर्ट पण करू शकतो भारत सरकारच्या प्रयत्नांना. एक्झॅक्टली. सर, जसं तुम्ही म्हणालात की क्यू डे साठी भारत सरकारने, मोदी सरकारने काही तयारी सुरू केलेली आहे. यामध्ये भारतीय युवकांना काय संधी आहेत, त्यांना कशा रोजगाराच्या संधी मिळू शकतात? क्वांटम सिक्युरिटी
याच्यासाठी जे इम्प्लिमेंटेशन करण्याच्या प्रोसेसेस असतात त्यासाठी लागणारे जे नॉलेज आहेत ते सगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. IIT बॉम्बेच्या मार्फत, IIT मद्रासच्या मार्फत आणि बरेचशा वेगळ्या अजून इन्स्टिट्यूशन्सच्या मार्फत हे सगळे कोर्सेस ऑनलाईन आजच्या डेटला अवेलेबल आहेत. याचे छोटे शॉर्ट कोर्सेस आहेत, डिग्री कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस पण आहेत. आणि क्वांटम हे एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे, एक खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे ज्याला पुढे जाऊन AI कधीच बीट नाही करणार. आजच्या डेटला जे AI मध्ये होत आहे की जॉब जात आहेत लोकांचे, क्वांटम आणि सायबर सिक्युरिटीला AI कधीच हवी नाही होणार. त्यामुळे हे डोमेन ज्याला झेपत असेल किंवा ज्याची कपॅसिटी असेल त्याने जर का चूज केलं तर त्याची लॉंग टर्म सस्टेनेबिलिटीची तयारी आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, तर आपण कुठलंही करिअर जेव्हा चूज करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की ह्याचा लाईफ स्पॅन किती, या एका टेक्नॉलॉजी, या एका टेक्निकचं किती वर्षपर्यंत व्हॅलिडिटी राहणार, रेलिव्हन्स राहणार. बरं. त्या हिशोबाने आपण चूज करायला पाहिजे ती. आणि क्वांटम नक्कीच आजच्या डेटला पुढचे 30 वर्ष अजून एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी राहणार आहे. याच्यात भरपूर वेगवेगळे संशोधनं सुरू आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे खूप मोठा स्कोप आहे नवीन कामांसाठी. आणि भारतात ही मोहीम आता सुरू झालेली आहे. मी सांगतो, एक बँक जर मला आजच्या डेटला क्वांटम सिक्युअर करायची असेल तर मला 4 वर्ष लागतात, कारण तेवढे कामं आहेत त्यात. जर का ती वर्कफोर्स वाढवली मी, जर का मी 10च्या ऐवजी 100 लोक डिप्लॉय करू शकलो तर 4च्या ऐवजी कदाचित ते 2-2.5 वर्षातच संपून जाईल किंवा 6 महिन्यातच संपून जाईल जर मी 1000 लोक लावली तर. करेक्ट. तर ह्या मोठमोठ्या कंपन्या जसं TCS, पर्सिस्टंट, विप्रो यांच्याशी जेव्हा मी आता इतक्यात संभाषणं सुरू केली आहेत तर यांच्या पण आयडियाज आणि यांच्या पण तयारीमध्ये दिसतं की कुठेतरी हे लोक पण तयारी करतायत एक खूप मोठी क्वांटम वर्कफोर्स बिल्ड करायची. त्यामुळे हा एक खूप चांगला विषय आहे अदर दॅन AI ज्याला आजच्या युवाने कन्सिडर करायला पाहिजे ॲज अ ग्रॅज्युएशन किंवा ॲज अ सर्टिफिकेशन कोर्स. AI समोर काय आता नवीन आपण बघू शकतो की खरोखर जे वाटत होतं आतापर्यंत ते चॅलेंजेस आहेत AIचे की संपणार त्याचं लाईफ? AI त्या क्लासरूम मधल्या 2 मुलांसारखं आहे, एक फर्स्ट बेंचर, एक बॅक बेंचर. ओके. AI मध्ये दोन्ही प्रकार आहेत. फर्स्ट बेंचरमध्ये जर बघितलं आजच्या डेटला तर अँथ्रॉपिक ह्या कंपनीने सिद्ध केलेलं आहे की ते सर्वात जास्त सांभाळून काळजीपूर्वक समाजाच्या हितासाठी काम करत आहेत, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पण बरेचशा अशा AI कंपनीज आहेत ज्या नुसतं प्रॉफिटेबिलिटीसाठी काम करतात आणि ज्या AIला कुठल्याही लेवलला कस्टमाइज करण्यासाठी तयारीत आहेत, जेणेकरून फायदे तर आहेत पण नुकसान जास्त होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे AIला पण 2 धार आहेत, ती पण दुधारी तलवार आहे. AI हे मच्युअर व्हायला अजून 10 वर्ष लागतील. आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल की डेली जेव्हा इंटरनेट हँडल करतो, डॉक्युमेंट शेअरिंग करतो, फोटो शेअरिंग करतो किंवा OTPs, ऑनलाईन शॉपिंग करतो, यावेळेला त्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून अशा कुठल्याही सायबर क्रिमिनल्सच्या तावडीत आम्ही अडकणार नाही? आमच्या गावाकडे एक सिंपल प्रथा राहायची की रात्री शेतांमध्ये जर का पाणी द्यायला जायचं असेल तर 2-3 जण सोबत जायची, एकटं नाही जायचं. कारण रानडुकरं असतात, बिबट्या असतो, बरेचसे त्रास राहायचे. सेम आपण इंटरनेटला कन्सिडर करू शकतो की एक अशी टेरिटरी आहे की जिथे आपल्याला जर काही समजत नसेल तर आपल्याला दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे आणि 4 चौघांना विचारूनच काही करणे आवश्यक आहे. आजच्या डेटला 2 बँक अकाउंट बनवणे आवश्यक आहेत, ज्यापैकी एक साधं बँक अकाउंट ज्याच्यावर OTP, इंटरनेट काहीच नाही चालेल आणि तुमच्या सहीशिवाय, तुम्ही बँकेत गेल्याशिवाय त्यातनं पैसे निघू नाही शकत आणि पैसे त्यात ठेवणे आवश्यक आहे. कारण कितीही तरतूद केली, काहीही केलं तरी हॅकर्स कुठला ना कुठला उपाय काढतात. स्पेसिफिकली जे वयस्कर लोक असतात त्यांना ते कळत नाही. वयस्कर लोकांनी इंटरनेट हा फक्त एंटरटेनमेंट आणि कम्युनिकेशनसाठी वापरावा, फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी वापरू नये. हाच माझा सल्ला. कारण एक फ्युचर जर बघितलं तर मोठा अटॅक होण्याची संभावना आहे प्रत्येकच देशावर. आज जर आपण बघितलं युक्रेन, इराण, तर इथे पण सायबर अटॅक्स आधी झाले आणि फिजिकल किंवा फील्ड लेवल हल्ले नंतर झालेत. तसंच आपल्याकडे पण होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे पैसा आणि व्यवहार हा कधी पण फोन नाही तर फिजिकल ठेवणे
हीच सर्वात मोठी समजदारी. सर, खूप छान तुम्ही ही माहिती दिली आणि या एका वाक्यात तुम्ही हा सगळा विषयच समजावून सांगितला की ही दुधारी तलवार आहे, ती कुठल्या बाजूनी वापरायची हे खरं तर आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आज आलात आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, यासाठी मी आपले खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. थँक्यू. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.